काठावर असणारे सुंदर असं पवित्र ठिकाण ओंकार ममलेश्वर। आणि याच ठिकाणी जर तुम्ही आता गेला तर बघाल, त्या डोंगराकडे बघावं तरी तो ओंकाराच्या आकाराचा आहे, नदीला बघावं तरी ते ओंकाराच्या आकाराचे आहे, आणि सगळं असणारं इथलं विश्व ओंकारमय आहे। जणू काही आपण जन्मता ओंकारमय जन्मतो, आपल्याला ती साक्ष देतो, तुम्ही माझे स्वरूप आहात आणि तुम्ही माझ्यामध्ये या, सामील व्हा। कारण बघा, आपण असं मांडी घालून झोपलो आणि बसलो आणि असंच झोपा तुम्ही, आपला आकार होतो ओंकाराचा, हे पुढचं ओंकाराचं होतं, पाठीमागचा हा शिकूट होतो। आपण सुद्धा ओंकार स्वरूप आहोत, फक्त आपल्याला माहित नाहीये। आपल्यामध्ये सुद्धा तो आहे, ती शक्ती आहे, आणि तो आत्मविश्वास फक्त नाहीये, तो असेल तर आपणही ओंकार स्वरूप होऊ शकतो। अशा असणाऱ्या पवित्र ज्योतिर्मय ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत। आणि या ठिकाणी नर्मदेच्या स्नानासाठी लोक अट्टहास करून येतात, आणि तुम्ही इतकं भाग्यवान आहात की खरं तर काल ते स्नान घडणार, पण का त्याच्या मनात असतं तेच आपल्याला कळत नसतं। त्यानं